नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची तारीख 29 जानेवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजर आहे। काल अजित पवारांचं दुःखद निधन झालं। शेतकऱ्यांचा कळकळीचा नेता आणि ग्रामीण भागातला अस्सल बाज असणारा नेता, शेतकऱ्यांशी नाळ असलेला नेता काल अपघाती निधन झालं। त्यांना पहिल्यांदा आपल्या वेगवान शेती चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, कारण शेतकऱ्यांचा कळवळा असणारा आणि त्यांचे प्रश्न मांडणारा तो नेता होता। आणि आपला वेगवान शेती चॅनल हा शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे। आता मी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे। काल दुपारून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती, मात्र आज नाशिक जिल्ह्यातले बरेचसे मार्केट बंद आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती काल दुपारून बंद असल्यामुळे आज लिलाव सुरू झाले। आवक 1000च्या पुढे गेलेली आहेत। मैदान पूर्णतः भरलेलं आहे, कारण इतर बाजार समिती पण बंद आहे। आजचे काय बाजार भाव निघत आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। गोल्टी काय भाव आहे, मीडियम कांदा काय भाव आहे आणि सुपर क्वालिटीचा कांदा काय भाव विकतोय, चला तर आजचे बाजार भाव आपण थेट ग्राउंड लेवलवरून जाणून घेऊया। मी साहेबराव ठाकरे तुमच्यासोबत आहे। तुम्ही वेगवान मराठी, तुम्ही वेगवान शेतीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आमचा व्हिडिओ समोर येईल। या बाजार भावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ, योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषध योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। चला, आजची तारीख 29 जानेवारी 2026। पहिली गाडी माल कलर वाजे, पण थोडा मीडियम साईजमध्ये, काही कारण आहे ना, हे बा अशी पण माल मध्ये आहे थोडं त्याच्यात, पण मालाला कलर आहे वाळलेला माल। विचारू काय भाव गेली, काय भाव गेली? 1251। कोणतं गाव? पाठव त्याची। चला पुढची गाडी पाहू आपण। शेतकरी इड आहे, माल चांगला आहे, काय भाव गेली विचारू यांना। ते शेजारी बसलेले आहेत, माल मिडियम आहे, एक सारखा आहे, विचारू काय भाव गेली? 1214। दादा काय भाव गेली गाडी आपली? 1240। नाही, आज तर कमी झालं मार्केट। काय भाव गेली? 1240। कोणतं गाव? आडगाव। आडगाव रेपाळ। 1240। चला पुढे जाऊ आपण। माल पाहून घ्या, काही माल असं बी आहे, म्हणजे गाडी कमी जाणे मग कारण काय ते बी समजलं पाहिजे। काय भाव गेली दादा? 1190। बरं बरं। अर्जुन बोई झालं, शिवाजी बोई झालं। कोणाची गाडी दादा ही? हे कोणाची? काय भाव गेली? 1250 रुपये गेली। असा माल शेतकरी बांधवांना पाहून घ्या, या पद्धतीचा माल आहे। काय भाव गेली? 1250 रुपये। कोणतं गाव? वेळगाव। वेळगाव। चला माल तुम्हाला दाखवून देतो। वाळलेला कांदा आहे शेतकरी बांधवांनो। आजचे माल बघितलं तुम्ही पिकअप, काय भाव गेला? 1300। कोणतं का? सातारी। 1300 रुपये। काय भाव गेली? काय भाव गेला दादा? हा माल दाखवून देतो तुम्हाला मी, माल चांगला आहे, थोडासा वल्ला आहे तरी। काय भाव गेली? 1233। ओ राजे काय भाव गेली? हा माल एक नंबर आहे आणि माल वाळलेला आहे, कलर आहे मालाला एकदम प्युअर। काय भाव गेली? 1300। कोणतं गाव? कातरणी। पाहून घ्या मालाची क्वालिटी। कुठली गाडी विचारू शेतकऱ्यांना? कातरणी। काय भाव गेले? 1419। बर, पुढं पाहू आपण। शेजारी कोणी शेतकरी? काय पाहुणे काय भाव गेली? वल्ला आहे थोडासा अंदाज, वल्ला बघू विचार। काय भाव गेली? 1252। कोणतं गाव? विसापूर। काय भाव गेली? 1182। कोणतं गाव? विसापूर। काय परिस्थिती आजची? आज कमी झालं, डाऊन झालं 200। चल, काल 1500 काढला त्यांनी पिकअप वाले। आज
डाऊन झालं आज 1419 काहीतरी आहे तुमच्या शेजारीची काय आहे 1400 किती 1419. हा 1419. कांद्याचा ट्रॅक्टर निघाला होता काय भाव गेला त्यांना विचारू काय भाव गेला 1600 रुपये. 1600. एक नंबर माल आहे हा बाजार समितीतला. हा एवढा हायेस्ट जाण्यामागचं कारण सांगतो काय. हा माल छाटून आलेला माल आहे. माल एकदम भताडा माल आहे एकदम मोठा माल आहे जम्बो त्यामुळे 1600 गेला. आणि सांगतो काय भाव गेला ते कांद्याचे ट्रॅक्टर 1300 रुपये. माल पाहून घ्या शेतकरी कुठले ते पण विचारू. कोणतं गाव तुमचं दरसवाडीचे. याचे काल होता ट्रॅक्टर काल होता पण काल कमी गेला 1300 गेला. आणि आज 1300 गेला. म्हणजे आज तुमचा ट्रॅक्टर वर गेला 10-5 वर गेला 5,000. बरं. ट्रॅक्टर दरसवाडी परिसरामध्ये किती कांदा आहे आता भरपूर अजून 70% कांदा आहे. 15-1 दिवसात होईल का नाही आवक कमी नाही होणार आहोत. एखादा महिना 1 महिना. काय मुळे गडबडी ही सगळी. कांदा जास्त प्रमाणात पिकला पण प्रत्येक शेतकरी कांदाच लावतो. बरं जर शेतकऱ्यांनी बदल केला 3 पिकं घेतली कोबी म्हणा दुसरी पिकं घेतली तर कांद्याला नक्की भाव भेटेल. पण तुम्ही जे म्हणता 2च लाईनी मार्केटमध्ये लागल्या पाहिजे हे कदापि शक्य नाही. नाही शेतकरी कांदा लावणार. शेतकरी हे पीक सोडून दुसरं पीक करील कोणतं. बरं कांद्याचे जे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जर कांद्याचंच पीक 1 नंबरला आहे हो ना. पीक कोणतं तरी. मग आता याला काय पर्याय काढायचं कसं करावं लागणार आहे कारण उत्पादन शेतकरी काय काढायला पण आता शेतकऱ्याला कांद्याशिवाय पर्याय नाही साहेब. नाही मान्य आहे पण बाहेर निर्यात दिली पाहिजे. हा ज्यावेळेस बाहेर माल ही जाईल सरकारने त्यावेळेस, धोरण व्यवस्थित केली पाहिजे. खरं आहे, हे ते पण तुमचं बरोबर आहे. दादा कोण इड शेतकरी आहे कोणी काय भाव गेले क्वालिटी पाहून घ्या. हा 36 काय भाव गेला 1170 कोणतं गाव टाकळी विंचूर. टाकळी विंचूर. मालाची क्वालिटी पाहून घ्या. पाहिजे तसं कलर नाही पण तरी माल बरा दिसतो. काय भाव गेला 1130. 1130 रुपये. कोणतं गाव कोटमगाव घ्या शेतकरी बांधून विचार काय भाव गेला 1130. कोणतं गाव कोटमगाव. बर माल एकदम कलर बाज माल आहे. मालाला चमक आहे. विचारू शेतकऱ्यांना आपण काय भाव गेला. मालामध्ये गोल्टी बिल्टी काही नाही बरं का. या साईज मध्ये काय भाव गेला 1399 म्हणजे 1400 रुपये. पावती दाखव. कोणतं गाव म्हटले टाकळी. सुपर माल आहे टाकळीचा. पावती फक्त आपण शेतकऱ्यांना विश्वास येण्यासाठी एखाद्या वेळेस मागतो. काय भाव गेला 1285. 1285 वाला माल आहे हा. मी तुम्हाला दाखवला आधी. मालाची क्वालिटी पाहून घ्या. काय भाव गेला 1225. 1225. किती फरक झाला रेट मध्ये 60-70 रुपये. कोणतं गाव मालाची क्वालिटी पाहून घ्या. माल या पद्धतीने आहे. काय भाव गेला आपण शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेला 1200. कोणतं गाव वायगाव 1200 रुपये गेला. नाही ना माल क्वालिटी बाज आहे बरं का. नाद नाही करायचा. विचारू शेतकऱ्यांना काय भाव गेला 1400. कोणत्या गाव तळेगाव रोई. ओके. शेजारचा काय भाव गेला कांदे. क्वालिटी पाहून घ्या कशी आहे काय भाव गेला 1352. कोणतं गाव कातरणी. मालाची क्वालिटी पाहून घ्या. काय भाव गेला 1315. कोणतं गाव टाकळी. टाकळीचा कांदा आहे 1315 रुपये गेला. माल चांगला आहे. बाजारभावात किती फरक झाला आज 50 रुपये डाऊन झालं. 50 रुपये. आवक तर मार्केट बंद आहे ना हा त्याच्यामुळं या मार्केटला जास्त आवडतं. लिलाव झालेला आहे पाहून घ्या. लिलाव झालेला आहे. ट्रॅक्टर मधली गोल्टी आहे. ट्रॅक्टर मधली गोल्टी काय भाव गेली विचारू काय भाव गेली गोल्टी 950 रुपये. कालच्या पेक्षा काल होता का ट्रॅक्टर हो काल होता. काय फरक झाला काय कांदे होते. बरं काल काय होती काल कांदे 1350 रुपये. आज 900 रुपये गोल्टी. बरं इकडं पुढं विचारू आपण. इकडं कोण नाही
इकडे शेतकरी दिसत आहे, माल एकदम सुपर आहे. विचारू मालाची क्वालिटी पाहून घ्या कशी आहे. शेतकरी पण आहे, त्यांना विचारू काय भाव गेला. 1352. किती फरक झाला. 100चा. बरं बरं बरं. आता इकडे शेतकरी कोण नाही, काय भाव गेला. 1331. कोणतं गाव. तळेगाव. 1331 रुपये गेला. बरं वाळेल माल आहे म्हणून भाव आहे 1331 रुपये. शेजारचा विचारू आपण. शेतकरी झोका खेळून राहील पाय ना. वाळेल माल आहे. वाळलेल्या कांद्याला भाव देतात व्यापारी. काय भाव गेला वाळेल माल. वाळेल माल गेला 1400. कोणतं गाव. तळेगाव. 1400 रुपये गेला शेतकरी बांधवांनो. हा आपण आहे ना दाखवून घेऊ काय भाव गेला. विचारू ट्रॅक्टर काय भाव गेला. 1391. दाखवा पावती. 1391 रुपये. कोणतं गाव. टाकळी. शेजारी एक लय सुपर माल आहे. विचारू शेतकऱ्यांना आपण. मनात भरणारा कांदा आहे. काही काही शेतकरी खूप चांगला कांदा पिकविते. आपण विचारू त्यांना. कोणतं गाव. टाकळी. काय भाव गेला. 1452. शेतकऱ्याला संशय येईल. पावती दाखवा बरं. 1452 रुपये. माल बी चांगला आहे बरं का, म्हणजे याच्यात बारका बुरका काय माल नाही शेतकरी बांधून. सुपर क्वालिटीची गोल्टी आहे. कलर आहे गोल्टीला. काय भाव गेला विचारू आपण. गोल्टीला ट्रॅक्टर आहे. काय भाव गेला. 1151. गोल्टीला बराच भाव घेतला. 1151. चालेल. शेतकरी मित्र मी पूर्ण बाजार समितीचा आढावा घेतला. व्हिडिओ आता अपलोडिंगला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवान शेतीला बाजारभाव जर अपडेट हवे असतील तर. सरासरी ॲव्हरेज पिकअप आणि ट्रॅक्टरची 1200 रुपये सरासरी. 1200 1250 असं ॲव्हरेज आहे. हायेस्ट कांदा 1450 1600 रुपये विकला. क्वचित मात्र कांद्याचे बाजारभाव जे आहेत ना, आवक जास्त आहे. सगळ्या बाजार समिती बंद आहे. त्यामुळे 1200 रुपये जवळजवळ म्हणून चला सरासरी 1200 रुपये असा निघालेला आहे.